नमस्कार, मी डॉक्टर योगेश साळुंखे, सुयोग क्लिनिक फलटण येथून होमिओपॅथिक तज्ज्ञ. आज आपण लहान मुलांच्या एका अशा समस्येबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या समस्येकडे वेळ लक्ष न दिल्यास मोठे गंभीर परिणाम भोगायला लागतात. अशी लहान मुलांची समस्या म्हणजे ॲडोनॉइड ग्रंथींची वाढ. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की ॲडोनॉइड ग्रंथी असतात काय. तर ह्या ग्रंथी नाकाच्या मागच्या बाजूला असतात, लिम्फ ग्रंथी असतात, की ज्याचं काम असते की लहान मुलांना रोगजंतू किंवा इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन करणं. थोडक्यात हे नाकातून येणाऱ्या इन्फेक्शनसाठी पोलीस असतात की जे इन्फेक्शन खाली जाऊन देत नाही. तर अशा ग्रंथींची वाढ होते, ॲडोनॉइडची वाढ होते, आणि ती वाढ झाल्यामुळे मग लहान मुलात लक्षणं दिसून येतात. तर ही साधारणतः ग्रंथी ही 1 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येते. नंतर हळूहळू त्या ग्रंथींची साईज कमी होऊन जाते. 5 ते 10 वर्षापर्यंतची मुलं ह्या ॲडोनॉइडच्या वाढीच्या आजारानं त्रस्त होतात, त्यांना त्रास होतो. तर ही ॲडोनॉइड वाढण्याची कारणं काय काय. तर पहिलं महत्वाचं कारण असते अनुवंशिकता, की जे आपल्या आई वडिलांना जर आधी होत असेल तर मुलांमध्ये पण होतं. दुसरं कारण असते की काही कारणांमुळे मुलांची कमी झालेली प्रतिकारशक्ती, लो बर्थ वेट बेबी वगैरे असतात, त्यांना पुढे पुढे जाऊन हा त्रास होतो. दुसरं की वारंवार होणारा सर्दी खोकला, धुळधुळीची ॲलर्जी, नंतर फास्ट फूड जास्त खाणं, जंक पदार्थ जास्त खाणं, गोड जास्त खाणं, प्रतिकारशक्ती कमी असणं, ही महत्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे ॲडोनॉइड्स ग्रंथींची वाढ होते. सतत होणारी सर्दी म्हणजे हवामानातील बदल किंवा ॲलर्जी नसून कधी कधी हे ॲडोनॉइड वाढण्याचा सिग्नल असू शकते. ॲडोनॉइड्स वाढतात म्हणजे नक्की काय होतं. तर त्यामध्ये नाकाच्या मागच्या भागात त्या ग्रंथी असतात, त्या वाढल्यामुळं श्वास घ्यायला अडथळा होतो. श्वास घ्यायला अडथळा झाला की मूल तोंडानं श्वास घेतं. जेव्हा जेव्हा तोंडानं श्वास होतो तेव्हा तोंड कोरडं पडतं. वारंवार तोंड पडल्यामुळं तोंडानं घेतल्या जाणाऱ्या श्वासामुळं वारंवार घशाचा संसर्ग होण्याची शक्यता असते किंवा व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. दुसरी गोष्ट की झोपेत तोंड उघडं राहिल्यामुळं आणि नाक बंद पडल्यामुळं मुलं घोरतात किंवा तोंडानं श्वास घेतात, आणि त्याच्यामुळं पण मुलांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया किंवा घोरणं अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. लहान मुलांचं नाक वारंवार बंद असलं तरी त्याचं मूळ हे ॲडोनॉइड्स मध्ये दडलेलं असतं. तर ॲडोनॉइड्सची लक्षणं काय. तर सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं की ही मुलं वारंवार आजारी पडतात. त्यांना वारंवार सर्दी, खोकला, ताप, नाक बंद पडणं ही मेन लक्षणं असतात. आणि नाक वारंवार बंद पडल्यामुळे त्यांची झोप अपुरी होते. रात्री झोपीत नाक बंद पडल्यामुळे त्यांचा श्वास तोंडानं चालतो. तोंडानं श्वास चालल्यामुळे वारंवार संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना कानाचं आणि घशाचं इन्फेक्शन होतं. वारंवार कानाचं इन्फेक्शन, ऐकायला कमी येतं. नंतर बोलताना ही मुलं त्यांचे उच्चार हे नाकावाटे होतात. दुसरी गोष्ट की बरेच दिवसाचा ॲडोनॉइडची वाढ राहिली तर ॲडोनॉइड फेशी किंवा लॉंग फेस सिंड्रोम म्हणजे मुलांच्या चेहऱ्याची जडणघडणच बदलते, की ज्याच्यामुळे मुलांच्या चेहऱ्यात बदल होतो. आणि सगळ्यात महत्वाचं की ही मुलं रात्रीची घोरतात आणि नाक बंद पडणं ही महत्वाची लक्षणं त्यात आढळून येतात. वारंवार सर्दी होणं ही केवळ सर्दी नाही, तर ही नाकात लपलेली एक अडचण आहे की जिला ॲडोनॉइड असं म्हणतात. तर ॲडोनॉइड आहे ह्याचं निदान आपण कसं करू शकतो. तर पहिलं निदान असतंय की हिस्ट्री टेकिंग. डॉक्टर मुलांची आणि त्यांच्या मालकांना काही प्रश्न विचारून घेतात. ह्यात सगळ्यात महत्वाचं की नाक बंद पडणं आणि रात्री झोपेत घोरणं, ह्या क्लिनिकल हिस्ट्रीवरून निदान होतं. दुसरं महत्वाचं आणि साधं सोपी टेस्ट आहे की एक्सरे, लॅटरल एक्सरे ऑफ नेझोफॅरिंक्स, म्हणजे त्याचा लॅटरल साईडने एक्सरे केला तर त्यात पण ॲडोनॉइडची ग्रंथी दिसून येते. तिसरं आहे की गरज लागल्यास एंडोस्कोपी, म्हणजे दुर्बीण टाकून आतमध्ये बघितलं जातं. चौथं आहे की काय काय मुलांमध्ये जास्त त्रास होतो तर त्याची बाकीच्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी सिटी स्कॅन केला जातो. आणि काही जर मुलांना ऐकण्यात वगैरे अडचण येत असेल तर ऑडिओमेट्री ही टेस्ट केली जाते. तर काय होतं की निदान न करता नुसतं नाक बंद पडतंय म्हणून वारंवार घेतली जाणारी औषधं जसे की नाकात सोडलेले ड्रॉप, ह्याच्यामुळे मुलं नुसती औषधं घेतली जातात आणि नाक बंद पडतंय, सर्दी आहे असं समजून पालक नुसते ड्रॉप सोडतात आणि ह्या मुलांचं निदान होत नाही. तर निदान करणं गरजेचं आहे. निदान झाल्यावर योग्य औषध दिलं तर मुलांना लवकर फरक पडतो आणि वारंवार होणारा त्रास कमी होतो. तर ॲडोनॉइड्स असणाऱ्या मुलांमध्ये आपण आहारामध्ये काय काळजी घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे की ताजं गरम अन्न देणं, वेळेवर जेवण देणं, भरपूर जीवनसत्व असलेला सकस आहार देणं, जसं की व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन डी ह्याचा युक्त आहार देणं, कोवळ्या उन्हात मुलांना खेळायला सोडणं, अशा प्रकारचे आहारात बदल करणं. आणि सगळ्यात महत्वाचं की जंक फूड टाळणं, भरपूर साखर असलेले पदार्थ टाळणं, बेकरी आयटम टाळणं, टायमिंगवर जेवण देणं, ह्या गोष्टी जर पाळल्या तर ॲडोनॉइडची वारंवार होणारी तक्रार ही आपण नैसर्गिकरित्या किंवा आहारातून आपण कमी करू शकतो.
टाळण्यामध्ये आणखीन कोल्ड्रिंक्स किंवा एकदम फ्रीज मधलं थंड पाणी पिणं हे मुलांमध्ये कॉमनली आढळतं, ते टाळावं लागतं. चॉकलेट्स वारंवार खाणं, कोल्ड्रिंक्स हे टाळावं. आणि जर नाक मोकळा हवा असेल तर पोट सुद्धा स्वच्छ पाहिजे आपल्याला. तर ऍडिनॉइड टाळण्यासाठी आणखीन आपण काय काय गोष्टी करू शकतो, त्याच्यामध्ये योगासनं आहे, प्राणायाम आहे आणि स्टीम घेणं. ह्या 3-4 गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर लहान मुलांमध्ये होणाऱ्या तक्रारी आणखीन कमी होऊ शकतात. तर पहिलं आहे की मुलांना हलकं खेळायला देणं किंवा दिवसातले 30 ते 40 मिनिटं खेळवणं किंवा व्यायाम करून घेणं. प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम हे व्यायाम करून घेणं, जेणेकरून श्वसन मार्गातील अडथळे कमी होतात व तिथली असणारी सूज कमी होते. वेगवेगळ्या प्रकारची योगासनं, ताडासन, वज्रासन अशी योगासनं केली तरी पण बऱ्यापैकी ह्यामध्ये फायदा दिसून येतो. स्टीम, तर ऍडिनॉइडच्या वाढीमध्ये स्टीमचा फार महत्वाचा रोल आहे. तर दिवसातनं 3 ते 4 वेळा हलकी वाफ घेणं ह्या ऍडिनॉइडच्या त्रासामध्ये खूप फायदेशीर ठरतं. आणि रिकरन्स होणारे इन्फेक्शन आणि आत साठलेली सर्दी ही स्टीम घेण्यामुळे कमी होते आणि मुलांना फायदा होतो. तर ऍडिनॉइडसाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय आहेत? तर एक, तर अशा मुलं वारंवार आजारी पडतात, ह्यासाठी मग त्यांना वारंवार अँटीबायोटिक्स किंवा तापाची औषधे घ्यावी लागतात, त्याचे दुष्परिणाम. आणि त्याबरोबर मग मुलांना ड्रॉप्स नाकात सोडावे लागतात, कारण नाक बंद पडतं, त्यामुळे झोप शांत होत नाही. झोप शांत नाही झाली की शाळेवर परिणाम, पालकांच्या डेली रुटीनवर परिणाम होतो. त्यामुळे मग ड्रॉप्सची सवय लागते. एकदा ड्रॉप्सची सवय लागली की ती तोडता येत नाही. आणि मग अशी मुलं क्रॉनिकली ह्या आजारात इन्व्हॉल्व्ह झाली किंवा आजार बळावत गेला तर काही मुलांमध्ये सर्जरीची गरज लागते की ज्यानुसार ऍडिनॉइड्स काढले जातात. तर अशा मुलांसाठी होमिओपॅथी एक वरदान ठरू शकतं. तर होमिओपॅथी एक परिपूर्ण चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये मुलांच्या सर्व लक्षणांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक चिकित्सा पद्धती असल्यामुळं त्यांच्या सर्व लक्षणं अभ्यासून योग्य प्रकारची औषधं दिली जातात. या औषधाचे साईड इफेक्ट नसतात, त्यामुळे किंवा गोड गोळ्या असल्यामुळे मुलं ती रेग्युलरली घेतात. व्यवस्थित जर कोर्स केला तर मुलांच्या ऍडिनॉइडची वाढ थांबते, वाढ कमी होते आणि त्यांना होणारे त्रास, जसे की त्यांना वारंवार सर्दी होते ती बंद होते, वारंवार आजारी पडणं बंद होतं. दुसरी गोष्ट, झोप शांत होते, घोरणं कमी होतं, नाक बंद पडणं कमी होतं. इन जनरल इम्युनिटी सुधारते आणि इम्युनिटी सुधारल्यामुळं मूल ऍक्टिव्ह राहतं आणि डे टू डे ऍक्टिव्हिटी सुधारतात. यामुळं या अशा मुलांमध्ये होमिओपॅथीचा खूप चांगला रिझल्ट दिसून आलेले आहेत. तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील, नाक बंद पडत असेल, रात्री घोरत असतील, वारंवार सर्दी खोकला होत असेल, तर तुम्ही आमच्या सुयोग क्लिनिकमध्ये भेट देऊन नक्की त्यांच्या योग्य वेळेस योग्य उपचार करा. यासाठी तुम्ही नक्की सुयोग क्लिनिक फलटण येथे भेट द्या. यासाठी आम्ही आहोतच. अशा सर्व प्रकारच्या पेशंटसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन कन्सल्टेन्सीची सुविधा अवेलेबल आहे. जी लोक इथं येऊ शकत नाहीत त्यांनी ऑनलाईन खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण ऑनलाईन ट्रीटमेंट करतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.